नमस्कार, हाय, हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल, ज्याचं नाव आहे द रोम डायरीज. आणि आता वाजत आहे सकाळचे 6 आणि आम्ही चाललेलो आहे राहुरीला, MPKV राहुरीला, जिथं आमचा आहे फुले कृषी महोत्सव. आणि त्यासाठी आम्ही चाललेलो आहे आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे. आज कॉलेजची एज्युकेशनल टूर जाणार म्हणून आम्ही रात्रीपासूनच खूप जास्त एक्सायटेड होतो. आज 3 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आम्ही इतक्या लवकर उठून आवरून कॉलेजमध्ये आलो. पूर्ण कॅम्पसमध्ये शांतता होती आणि सोबत आम्हाला हे पण दिसले की शिवजयंतीची तयारी देखील चालू आहे, कारण दुसऱ्या दिवशी शिवजयंती होती. खूप जास्त एक्साइटमेंट होतं की आम्हाला राहुरीला जायला भेटणार. युनिव्हर्सिटी बघण्याचं जे ड्रीम होतं ते पूर्ण होणार होतं. शिवजयंतीची झालेली तयारी बघून आम्हाला खूप जास्त भारी वाटलं. पूर्ण कॅम्पसमध्ये झेंडे लावलेले होते. सरांनी सकाळी सकाळी प्रेझेंटी घेतली आणि आम्ही प्रवासाला निघालो. चांगलं फक्त ह्या गोष्टीचं वाटतंय की आम्ही ब्लॉगिंग चॅनल सुरू केला आणि आता आम्ही ह्या सगळ्या मेमरीज जपून ठेवू शकतो. आणि सोबत आम्हाला हे पण दिसायला भेटलं की आमचा आदर्श घेऊन काही मुलांनी सुद्धा ब्लॉग करायला सुरुवात केली. हे बघून खरंच बरं वाटलं आम्हाला. नंतर आमच्या बसने कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ऍस्थेटिक एंट्री मारली आणि काही मुली त्याला महामंडळाची बस समजून त्यात लगेच चढायला सुरुवात केली. पण सरांनी सगळ्यांना बाहेर काढलं. नंतर कुलाल सरांनी बसची पूजा केली आणि प्रवास निर्विघ्न पार पाडावा म्हणून प्रार्थना केली. पहिल्यांदा मुली आतमध्ये जाऊन बसले आणि नंतर आमच्या पोरांची गँग, जे आमच्या ब्लॉग मध्ये येण्यासाठी खूप उत्साही असते, ती प्रत्येक वेळेस सगळेजण सांगत होते की आम्ही पण आलो पाहिजे व्हिडिओ मध्ये. ते सगळेजण सोबत आतमध्ये गेले आणि मी पण सोबत एक विक्टरीची साईन दिली. का दिली माहित नाही, पण दिली. नंतर महामंडळाची आठवण करून देणं म्हणजे आपल्या बसमध्ये आपल्याला जागा भेटली आणि जागा भेटल्यावरचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि ट्रिप नाही तर एज्युकेशनल टूरच सही असं ठरवून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. दौंडमध्ये भीमा नदीच्या पुलावरून जात असताना भीमा नदी इतकी शुद्ध बघून जरा आम्हाला भारी वाटलं. 2 hours later. खूप भूक लागली होती आणि मग आम्ही हायवेवर असलेल्या हॉटेल सारंगीला नाश्त्यासाठी थांबलो आणि मग ग्रुपने मिसळ आणि वडापाव खाल्ला. आणि सोबतच आमच्या माळीने एक ऍस्थेटिक व्हिडिओ सुद्धा काढला. आणि मग काही वेळाने आम्ही युनिव्हर्सिटीच्या मेन गेट वरती एंट्री केली. पुढे जे आमच्या रॉक्स युनिव्हर्सिटीमध्ये यायची एक्साइटमेंट होती ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच आहे. कॅमेरा 360 फिरवून त्याने जो व्हिडिओ घेतला तो कमालच होता. पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्टॅच्यू सोबत आम्ही एक ग्रुप फोटो घेतला. नंतर पुढे फुले कृषी महोत्सव बघण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेलो. हा फुले कृषी महोत्सव 3 पार्ट मध्ये डिवाइड होता, म्हणजे 3 वेगवेगळ्या ठिकाणी महोत्सव साजरा करणार होता.
पहिलं म्हणजे आम्ही कडधान्याच्या म्हणजेच पल्सेसच्या लागवड जिथे केली होती त्या ठिकाणी म्हणजे राहुरी विद्यापीठाने विकसित केलेल्या पल्सेसच्या सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत ते गेलो. स्टॉक्सने सगळ्या बाजूने लावलेल्या व्हरायटी कॅमेरा थ्रू दाखवल्या. नंतर आम्ही ज्वारी व मका संशोधन प्रकल्प येथे गेलो. तिथे ज्वारी व मका यावर रिसर्च प्रोग्राम चालू होते. डिफरंट व्हरायटीज आणि डिटेल्ड ऑब्झर्वेशन तिथे अवेलेबल होते. म्हणजे जे आम्ही कॉलेजमध्ये थिअरॉटिकल शिकलो तिथे आम्हाला प्रॅक्टिकली बघायची संधी मिळाली होती. नंतर आम्ही तिसऱ्या ठिकाणी गेलो जिथे फ्रुट्स, फ्लावर्स आणि व्हेजिटेबल आणि सोबतच मशिनरीचं एक्झिबिशन होतं. सगळ्या टाईपचे फुले, फळे तिथे अवेलेबल होते. वेगवेगळ्या टाईपचे मशिनरीज आणि शेतकऱ्यांसाठी ऑब्झर्वेशन सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल होत्या. सोबतच युनिव्हर्सिटीने ज्या व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत त्या सगळ्यांचे सॅम्पल तिथे ठेवले होते. सोबतच पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने तयार केलेल्या ऊसाच्या काही जाती त्यांनी तिथे ठेवल्या होत्या. त्याबद्दल सर आम्हाला माहिती देत होते. नंतर आमच्या सगळ्या मुलांचं मॅम सोबत एका गंभीर विषयावरती बोलणं चालू होतं, ते म्हणजे जेवण. पुढे जो महिला बचत गटांसोबत वेगवेगळे स्टॉल होते तिथे युनिव्हर्सिटीचे जे मुख्य अधिकारी होते त्यांनी भेट दिली होती. आणि नंतर आम्ही त्या सुंदर एरियाला बाय बाय करून युनिव्हर्सिटीच्या म्हणजे विद्यापीठामध्ये परत गेलो. पुढे आमची युनिव्हर्सिटीमध्ये टूर होती. म्हणजे जे युनिव्हर्सिटीचे वेगवेगळे सेक्शन आहेत त्याच्याबद्दल आम्हाला सुळे सरांनी माहिती दिली. सरांनी तिथल्या वेगवेगळ्या बिल्डिंग्स बद्दल आम्हाला माहिती दिली. तिथले वेगवेगळे टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरीज, वेगवेगळे शेतकऱ्यांसाठी असलेले कक्ष, सोबतच बेकरी युनिट्स जे की आमच्या प्रिन्सिपल सरांच्या निदर्शनाखाली चालू झाले होते आणि तिथले ऑडिटर त्याबद्दल सरांनी डिटेलमध्ये आम्हाला माहिती दिली. पुढे जिथे आमचे सुळे सर PhD शिक्षण घेत आहेत अशा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये आम्ही गेलो. तिथे असलेले NSS आणि NCC चे वेगवेगळे प्रकल्प आम्ही बघितले. त्याची बिल्डिंग इतकी मोठी भव्य दिव्य होती हे बघून आम्हाला खरंच खूप भारी वाटलं. सोबतच आम्ही तिथले क्लासरूम्स बघितले, पूर्ण एरिया कव्हर केला.
एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो, पण तिथे खूप जास्त गर्दी होती. सर्वांनी डिवाइड व्हायचं ठरवलं आणि आम्ही मग हॉटेल गुरु मध्ये गेलो. हॉटेल गुरु जिथं प्युअर व्हेजिटेरियन होतं आणि म्हणून आम्ही तिथे जायचं ठरवलं. हॉटेलचा एरिया खरंच खूप भारी होता, खूप प्रशस्त होता आणि खूप स्वच्छ वाटलं आम्हाला. आणि तिथे पहिल्यांदा जेवण आमच्याच टेबलवरती आलं पाहिजे ते आम्ही शांततेत वेटरला सांगू. आम्ही पनीर लवाबदार, दाल तडका, रोटी आणि सोबतच राईसची ऑर्डर दिली. पुढे रिफ्रेशमेंटसाठी रिफ्रेशिंग ड्रिंक घेऊन आम्ही कॉलेजकडे निघालो. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 9:30 आणि आम्ही आलो आहे रिटर्न राहुरीवरून आणि आमची ट्रिप राहिलेली आहे ऑलमोस्ट सफळ संपूर्ण. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.